तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते? पहा, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. आणि मित्रांनो, TCS आणि IBPS जो पॅटर्न आहे यामध्ये जवळपास सेम प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. पहा, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. तर बाळ गंगाधर टिळक हे जे आहेत हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते. ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, तोखू इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो? पहा, तोखू इमोंग. मित्रांनो, आपल्याला जेवढे काही महत्वाचे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये 8 ते 10 असे राज्य आहेत की त्या राज्याचा सण आपल्याला विचारला जातो, सोबतच त्या राज्याचा नृत्य प्रकार कोणता आहे त्यावरही आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. त्यापैकीच तोखू इमोंग हा जो उत्सव आहे हा कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई. तर नागालँड या राज्यामध्ये हा तोखू इमोंग जो सण आहे उत्सव आहे तो साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, प्रश्न महत्वाचा आहे आणि आपल्याला कोणतीही स्पर्धा परीक्षा जरी असली तर मित्रांनो त्यामध्ये महत्वाचे पुस्तकं आणि त्यावर विचारणारे त्याचे लेखक हे आपल्याला नेहमीच विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवायचे, न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या जे पुस्तक आहे हे पुस्तक, तर या पुस्तकाचे लेखक आहेत अटल बिहारी वाजपेयी. ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. याविषयी मित्रांनो दोन महत्वाच्या नोट्स देखील पाहून घ्या. तर अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबरला झालेला आहे आणि 25 डिसेंबर हा जो दिवस आहे हा सुशासन दिन म्हणून पाळला जातो. यावर आपल्याला दिनविशेष बाय चान्स विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, विचारला नाही पण विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा देखील प्रश्न एक आपण ऍड करून घ्यायचा आहे. न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आहेत. लक्षात ठेवा, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान देखील राहिलेले आहेत आणि 16 ऑगस्ट 2018 मध्ये त्यांचं दिल्ली या ठिकाणी निधन झालं. यावरही प्रश्न आपल्याला येऊ शकतो. प्रश्न आतापर्यंत आलेले नाहीत पण असे नोट्सद्वारे आपण नवीन नवीन प्रश्नही तयार करत आहोत. प्रश्न क्रमांक चौथा आहे, मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू केव्हा झाला? यावरती आपल्याला IBPS मध्ये 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 1530 साली बाबरचा मृत्यू झाला आहे. यावर प्रश्न असा विचारला होता की मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण आहे? तर मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर आहे. त्याचा जो मृत्यू आहे तो आहे पहा 1530 साली. लक्षात ठेवायचंय, कधी आहे? 1530 साली त्याचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये त्यावर अजून 2 जर महत्वाच्या नोट्स पाहिल्या तर बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. 1526 मध्ये दिल्ली येथे सुलतानशाही त्यांनी संपुष्टात आणली आणि मुघल सत्तेची स्थापना त्यांनी केली होती. इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये 1526 ला पानिपतचं युद्ध झालं. हेच पानिपतचं पहिलं युद्ध ठरलं होतं. लक्षात ठेवा, कधी झालं? 1526 ला पानिपतचं पहिलं युद्ध झालेलं आहे. पानिपतवर आपल्याला जे 3 युद्ध झालेत या तीनही युद्धावर एक वेळा TCS ने प्रश्न विचारला होता. लक्षात ठेवा, पहिलं युद्ध, दुसरं युद्ध, तिसरं युद्ध आणि पानिपतचं पहिलं युद्ध इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये 1526 साली झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, लोसर खालीलपैकी कोणाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते? लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील नवीन वर्ष किंवा आपल्या मराठी नववर्ष म्हणून जो आहे आपण गुढीपाडवा हा सण साजरा करत असतो. लक्षात ठेवायचंय, त्याच पद्धतीने लोसर हे जे आहे हे कोणाद्वारे नवीन नववर्ष किंवा नवीन वर्ष म्हणून साजरं केलं जातं? तर हे केलं जातं तिबेटियन बौद्धांसाठी. लक्षात ठेवा, तिबेटियन बौद्ध जे आहेत तर त्यांच्याद्वारे नवीन वर्ष म्हणजे त्याला लोसर म्हटलं जातं. लक्षात ठेवा, लोसर. ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आतापर्यंतचा सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला हा महत्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, पानिपत प्रत्येक परीक्षा येऊ द्या त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 वेळा हा प्रश्न नेहमी विचारण्यात आलेला आहे. पानिपत या पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवायचंय, पानिपत म्हणजे जे काही असे मराठी लेखक आहेत त्यामध्ये रणजित देसाई सर्वात महत्वाचे, विश्वास पाटील हे अजून महत्वाचे. म्हणजे हे जे 2 लेखक आहेत त्यांच्या विषयी ज्या काही महत्वाच्या कादंबरी आहेत
तर त्या आपल्याला नेहमी विचारल्या जातात. कादंबरी असो किंवा पुस्तकं असो त्यांच्यावरती हमेशा आपल्याला प्रश्न असतो. तर याविषयी महत्त्वाचे 2 नोट्स पाहून घ्या. तर पानिपतच्या तिसऱ्या लढाईचं वर्णन असलेल्या पानिपत या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील आहेत. तर पानिपतची जी तिसरी लढाई झाली तर त्या लढाईचं वर्णन केलेलं आहे पानिपत या पुस्तकामध्ये. आणि विश्वास पाटील यांची अजून महत्त्वाची पुस्तकं संभाजी, लालबागची लालसा, चंद्रमुखी, तमाशा, महानायक, झाडाझडती हे जे आहेत हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहेत. यावरती मित्रांनो झाडाझडती आणि महानायक हे जे 2 पुस्तक आहेत या पुस्तकांवरती सुद्धा आपल्याला 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही ठरलेले आहेत? पहा, वैयक्तिक सत्याग्रह कोणी सुरू केला किंवा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ई, तर आचार्य विनोबा भावे. पहा, आचार्य विनोबा भावे, कधी कधी विनोबा भावे देखील दिलं जातं. तर ते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. सत्याग्रहाची सुरुवात कधी झाली? 11 ऑक्टोबर 1940 ला. वैयक्तिक सत्याग्रहाचे घोषवाक्य चलो दिल्ली हे होतं. लक्षात ठेवायचे, घोषवाक्य चलो दिल्ली. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे होते. आणि जर दुसरे विचारलं तर पंडित जवाहरलाल नेहरू हे दुसरे सत्याग्रही होते. ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न 8वा आहे, पुरुष लिंग गुणसूत्र काय असते? पहा, पुरुष लिंग गुणसूत्र जे आहे ते काय असतं? यावरती आपल्याला आतापर्यंत आरोग्य विभागामध्ये 6 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि IBPS मध्ये हा प्रश्न फक्त आणि फक्त 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये हे जी आरोग्य भरती आहे ही पहिलीच वेळ आहे की IBPS घेत आहे. त्यामुळे हा प्रश्न आतापर्यंत त्यांनी विचारलेला नाही, पण TCS नी 1 वेळा विचारलेला आहे. आणि 2 वेळा IBPS मध्ये हा प्रश्न अशा पद्धतीने आला आहे की तो मिक्स होता. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी, तर XY. पहा, XY हे जे आहे हे पुरुष लिंग गुणसूत्र असतं. आणि यामध्ये लक्षात ठेवायचंय, जे महिला म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो? पहा, स्त्री लिंग जे आहे ते XX असं असतं. याविषयी मित्रांनो 2 ते 3 नोट्स या महत्त्वाच्या आहेत किंवा यावरती आपल्याला हमेशा 1 ते 2 प्रश्न हे विचारले जातात. तर पहा, पेशींच्या केंद्रभागी प्रथिने व DNA पासून तयार झालेल्या धाग्याला गुणसूत्र म्हटलं जातं. आणि गुणसूत्रावरती जनुके असतात. जनुकामुळे आपल्यामध्ये आई वडिलांचे अनुवंशिक गुण असतात. म्हणजे आपण जे म्हणतो ना पिढ्यानुपिढी येणारे गुण, तर त्यापैकी जे जनुक असतात तर जनुकावरती डिपेंड असतं पहा आई वडिलांचे अनुवंशिक येणारे गुण. आणि प्रत्येक पेशीमध्ये 46 गुणसूत्र असतात किंवा 23 जोड्या असतात. एका जोडीमध्ये 2 लक्षात ठेवा गुणसूत्र असतात, म्हणजे 23 जोड्या 46 गुणसूत्र. तर यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता की किती गुणसूत्रांच्या जोड्या असतात? लक्षात ठेवायचंय, तर 23 जोड्या असतात, 46 गुणसूत्र असतात. पुरुषामध्ये ही जी जोडी आहे ही XY असते आणि स्त्रियामध्ये XX अशा पद्धतीची असते. लक्षात ठेवायचं, यामध्ये काय आहे? मेल. आणि यामध्ये काय आहे? तर फिमेल. XX फिमेल, XY मेल. आणि अपत्याचं लिंग निर्धारण हे जे आहे हे पुरुषाच्या गुणसूत्रावरती अवलंबून असतं. म्हणजे जास्त पद्धतीने काय असतं की काय एक प्रकारे आपण म्हणू शकतो मेल आहे की फिमेल आहे हे जे आहे हे पुरुषांवरती अवलंबून असतं. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थ्याला किती रुपयांपर्यंत लाभ मिळतो? ही जी योजना आहे ही देखील एक महत्त्वाची योजना आहे का? यामध्ये आपल्याला हा प्रश्न जशाच तसा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर आयुष्यमान भारत ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला मिळतात पहा 5 लाख रुपयांपर्यंत. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. तर 5 लाखांपर्यंत त्यांना योजनेमध्ये लाभ मिळतो. याविषयी मी महत्त्वाचे नोट्स पहा, तर काय आहे? आयुष्यमान भारत म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. याची सुरुवात 23 सप्टेंबर 2018 रोजी झारखंडच्या रांची या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. आयुष्यमान भारत योजना ही जी आहे ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. लक्षात ठेवा, एक प्रकारे ही विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी कुटुंबाला 5 लाख रुपयापर्यंत रुग्णालयीन खर्चासाठी देण्यात येतात. म्हणजे 5 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळतो. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड मांडीमध्ये असते, त्याला काय म्हटलं जातं? यावरती आपल्याला हमेशा 2 प्रश्न विचारले जातात. मानवी शरीरातील सर्वात मोठं हाड, लक्षात ठेवा हाड म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? बोन्स. मानवी शरीरातील सर्वात मोठं बोन्स आणि सर्वात छोटं बोन्स. तर लक्षात ठेवा सर्वात मोठं जे हाड आहे हे मांडीमध्ये असतं, म्हणजे स्थायीमध्ये ते असतं, त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 1 तर फीमर किंवा फायमर म्हटलं जातं पहा आपल्या शरीरातील सर्वात मोठ्या हाडाला. आणि ते जे असतं ते असतं मांडीमध्ये. आणि सर्वात जे
छोटं आहे त्याला स्टेप्स असं म्हटलं जातं। पहा स्टेप्स जे आहे हे आपल्या कानामध्ये असतं, कानामध्ये असतं। पहा स्टेप्स हे की आपल्या बॉडीमधील सर्वात लहान हाड असतं आणि सर्वात मोठं हाड जे आहे हे मांडीमध्ये असतं, त्याला फिमर म्हटलं जातं। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 11 आहे, इन्सुलिनचे प्रमाण कोणत्या आजारात कमी होते? खालीलपैकी असा कोणता आजार आहे की तो आजार कमी म्हणजे तो आजार जर झाला तर इन्सुलिन जे आहे आपल्या बॉडीमधील ते कमी होतं, तर तो आजार आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर मधुमेहामुळे इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं। प्रश्न आपल्याला हाच अल्टरनेट विचारला जातो की इन्सुलिनच्या अभावामुळे कोणता आजार होतो, तर इन्सुलिनच्या अभावामुळे हा मधुमेह होत असतो। ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणत्या वृक्षास महाराष्ट्राचा राज्य वृक्ष संबोधले जाते? महाराष्ट्राचा राज्य वृक्ष हे जे आहे हे मित्रांनो आंब्याचं झाड आहे। पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 13 आहे, केरळमधील एराविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशाशी प्रसिद्ध आहे? कशासाठी प्रसिद्ध आहे? यामध्ये आपल्याला काही प्राणी दिलेले आहेत, तर त्यापैकी असा कोणता प्राणी आहे किंवा काय आहे की त्यामध्ये त्यासाठी एराविकुलम हे जे उद्यान आहे हे प्रसिद्ध आहे? तर हे येतं पहा निलगिरी तहारसाठी। ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। मित्रांनो हा प्रश्न आपल्याला एक वेळा आपल्याला विचारला होता पहा SRPF भरतीसाठी, पण त्यावेळेस असा हा प्रश्न विचारला होता की एराविकुलम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पहा केरळ या राज्यामध्ये स्थित आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, कोणत्या राज्यामधील प्रसिद्ध चित्रकार KM वासुदेवन नंबूथरी यांचे वयाच्या 98व्या वर्षी निधन झाले? पहा 98 म्हणजे 98व्या वर्षी त्यांचं निधन झालं। कोणाचं झालं? KM वासुदेवन नंबूथिरी। आणि हे जे आहेत तर हे कोणत्या राज्यामधील प्रसिद्ध चित्रकार होते? तर हे होते पहा केरळ या राज्यामधील प्रसिद्ध चित्रकार। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। 98व्या वर्षी त्यांचं निधन झालं, केरळ राज्यामधील ते चित्रकार होते। प्रश्न क्रमांक 15 आहे, नाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? यावरही आपल्याला मित्रांनो 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। एक वेळा प्रश्न असा विचारला होता की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवायचंय नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। पण या ठिकाणी प्रश्न काय विचारले की नाशिक जिल्ह्यात असून ते कोणत्या वर्षी त्याची स्थापना झाली? तर वर्ष आहे 1998। ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। 1998 या वर्षी स्थापना झालेली आहे पहा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची। प्रश्न क्रमांक 16 आहे, हाडे आणि दातांची वाढ व त्यांची बळकटी करण्यासाठी कोणत्या खनिज द्रव्याची आवश्यकता असते? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। आरोग्य विभागामध्ये हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे। हाडं आणि दातांची वाढ व त्याची बळकटी करण्यासाठी कोणतं मूलद्रव्य किंवा कोणतं खनिज द्रव्य आवश्यक असतं? तर ते असतं पहा कॅल्शियम। ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। हाडं आणि दातांची वाढ किंवा त्यांना जर मजबूती द्यायची असेल तर कॅल्शियम हे जे आहे हे महत्त्वाचं खनिज द्रव्य आहे किंवा त्याची आवश्यकता असते। प्रश्न क्रमांक 17 आहे, रक्तक्षय रोगाचे खात्रीलायक पद्धतीने निदान करण्यासाठी रक्तातील काय मोजले जाते? पहा रक्तक्षय असं झालेलं आहे, शब्द आहे तो रक्तक्षय। लक्षात ठेवा रक्तक्षय या रोगाचं खात्रीलायक पद्धतीने निदान करण्यासाठी रक्तामधील काय काउंट केलं जातं? तर रक्तामध्ये जे HB असतं त्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो, तर हिमोग्लोबिन चेक केलं जातं किंवा त्याची काउंटिंग केली जाते, त्यावेळी समजून येतं की रक्तक्षय आहे की नाही। ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल। त्याच्यावरती जर निदान करायचं असेल तर HB आपलं काउंट केलं जातं। प्रश्न क्रमांक 18 आहे, दवाखान्यात संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यामध्ये टाकल्या जातात? मित्रांनो यावरती सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे रंग म्हणजे वेगवेगळे जे रंग असतात किंवा भांड्यांना दिलेले जे रंग असतात किंवा त्यामध्ये काही वेगवेगळ्या कलरच्या पिशव्या असतात, तर त्याचा अर्थ असतो की प्रत्येक पिशवीमध्ये काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचं वस्तू टाकायची असते, टाकाऊ वस्तू त्याच कलरमध्ये टाकायची असते। तर यामध्ये काय दिलं आहे की कोणती संसर्गजन्य टाकाऊ वस्तू, पहा संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यामध्ये टाकल्या जातात? तर त्या टाकल्या जातात ऑप्शन क्रमांक बी तर लाल रंगाच्या भांड्यामध्ये। लक्षात ठेवा दवाखान्यात संसर्गजन्य टाकाऊ वस्तू लाल रंगाच्या भांड्यामध्ये टाकल्या जातात। यामध्ये ही पूर्ण नोट्स आपण वाचून घेऊ शकता। ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल।
प्रश्न क्रमांक 19 आहे, मानवी शरीरात स्नायू मांसपेशींच्या किती जोड्या असतात? पहा, स्नायू मांसपेशींच्या आपल्या बॉडीमध्ये 290 जोड्या असतात. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला? यावरती आपल्याला प्रश्न जवळपास 22 ते 25 वेळा विचारण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या परीक्षेला हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेला आहे की राज्यामधील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, तर अहमदनगर. म्हणजेच काय, तर अहिल्यादेवी नगर हे जे आहे हे त्याचं उत्तर असणार आहे. यामध्ये पहा, आपण हे जे नाव आहे हे पूर्ण का घेत आहोत, कारण अहमदनगर हा जो जिल्हा आहे, पहा अहमदनगर, तर या जिल्ह्याचं नामकरण झालेलं आहे, म्हणजे त्याला नवीन नाव देण्यात आलेलं आहे. आणि नवीन नाव काही काही ठिकाणी पहा अहिल्यानगर आहे, काही काही ठिकाणी अहिल्यादेवी नगर आहे. यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असलेल्या नवीन प्रशासनाची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे पहा, आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर पहा, प्रश्न काय आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जे काही नवीन प्रशासन निर्मित झालं तर त्यावेळी विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, तर राहुल नार्वेकर हे जे आहेत पहा हे विधानसभेचे नवे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 2, छत्रपती संभाजी महाराजांनंतर कोण मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले? पहा, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. आपल्याला TCS मध्ये हा प्रश्न विचारला होता आणि IBPS मध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता. ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याचे छत्रपती कोण झाले? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, तर राजाराम महाराज हे जे आहेत हे छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले होते. यांच्याविषयी मित्रांनो आपण 2 महत्वाचे पॉइंट्स देखील जाणून घेऊया. पहा, छत्रपती संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज हे साम्राज्याचे छत्रपती झाले. यांच्या पश्चात महाराणी ताराबाई आणि मराठा साम्राज्याच्या धुरा सांभाळणारे धनाजी, संताजी यासारखे काही निष्ठावान सेवक सुद्धा त्यांच्यासोबत कार्यरत होते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते? हा प्रश्न मित्रांनो भूगोलावर आधारित आहे आणि हा प्रश्न आपल्याला MPSC 2018 मध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला होता. म्हणजे हे जे प्रश्न आहेत थोडेसे टफ प्रश्न आहेत आणि आरोग्य सेवकाला सुद्धा अशा पद्धतीचे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर म्हणजेच काय, सह्याद्री. लक्षात ठेवायचंय, पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग आहे, तर ती सह्याद्रीची पर्वतरांग आहे जी महाराष्ट्र राज्याला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते. यामध्ये महत्वाचे पॉइंट्स पहा, तर सह्याद्री पर्वतरांग ही तापी नदीच्या दक्षिणेपासून सुरू होते आणि गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ आणि तामिळनाडू या राज्यामध्ये ती पसरलेली आहे. 1600 किलोमीटर लांबीच्या रांगाने महाराष्ट्राला नैसर्गिक साधनाने संपन्न केलेली ही पर्वतरांग आहे. सोबतच हे जे क्षेत्र आहे हे जगातील 10 उत्तम जैवविविधता हॉटस्पॉट पैकी एक मानलं जातं सह्याद्री पर्वतरांग. लक्षात ठेवायचं, यावरती आपल्याला 2 प्रश्न असे विचारले होते. त्यापैकी एक प्रश्न असा होता की जी सह्याद्री पर्वतरांग आहे ही खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पसरलेली नाही? त्यामध्ये लक्षात ठेवायचे राज्य पसरलेले लक्षात ठेवा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केरळ आणि तामिळनाडू या राज्यापैकी कोणतंही जर वेगळं ऑप्शन आलं तर ते आपलं उत्तर होईल, म्हणजे त्या राज्यामध्ये ती पसरलेली नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात राबवण्यात येणार असल्याची घोषणा खालीलपैकी कोणी केली होती? हा प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे. पहा, यावरती आपल्याला म्हाडामध्ये हा प्रश्न 2022 मध्ये विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली होती. कोणती केली होती लक्षात ठेवायचंय, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जी आहे यासारखीच एक योजना महाराष्ट्रामध्ये आखली होती, किसान सन्मान निधी योजना. तर ही जी योजना आहे एकनाथ शिंदे यांनी राबवली होती.
यावरती आपल्याला दोन महत्त्वाचे पॉईंट जाणून घ्या पहा. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना किमान उत्पन्न आधार म्हणून प्रतिवर्षी 6,000 रुपये मिळाले असणार आहेत. तर या योजनेअंतर्गत 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल पहा. एकनाथ शिंदे यांनी ती सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 5 आहे. खालीलपैकी कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते? पहा, खालीलपैकी कोणते असे भारतीय स्वातंत्र्य सैनिक आहेत की जे नाशिक जिल्ह्याचे होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा. पर्याय क्रमांक ई अनंत लक्ष्मण कान्हेरे हे जे आहेत हे नाशिकचे होते. तर जे आहेत तर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे संतापलेल्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी ब्रिटिश अधिकारी जो जॅक्सन आहे त्याच्यावर 21 डिसेंबर 1909 साली गोळ्या झाडून त्याचा वध केला होता. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा झाली होती आणि ते मूळचे नाशिकचे होते. पर्याय क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. खालीलपैकी कोणती नदी त्र्यंबकेश्वरात उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी कर्नाटक, तेलंगणातून आणि आंध्र प्रदेश या राज्यामधून वाहते? पहा, प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे. प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. खालीलपैकी अशी कोणती नदी आहे जी त्र्यंबकेश्वर मध्ये उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला मिळते, पण ती नदी बंगाल उपसागराला मिळण्यापूर्वी कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यामधून वाहते? तर ती नदी कोणती आहे? तर ती नदी आहे पहा गोदावरी नदी. ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. मराठा साम्राज्याने कोणत्या काळात मुघलांकडून माळवा आणि गुजरात ताब्यात घेतलेला होता? पहा, माळवा आणि गुजरात कोणत्या काळामध्ये काबीज केलं होतं किंवा एक प्रकारे ताब्यात घेतलेलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा. पर्याय क्रमांक 4. तर 1720चं जे दशक होतं पहा, 1720चं जे दशक होतं या दशकामध्ये बाजीराव पहिला याने भाऊ चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांना माळव्यात पाठवलं होतं आणि याच काळामध्ये माळवा आणि गुजरात मराठा साम्राज्याला जोडून घेतला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, प्रश्न क्रमांक 8 आहे. खालीलपैकी कोणत्या देशात चर्नोबिल अणुभट्टीचा स्फोट झाला होता? पहा, चर्नोबिल अणुभट्टी जी होती त्याचा एक स्फोट झाला होता, तर तो कोणत्या देशातील ती भट्टी आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा. पर्याय क्रमांक सी म्हणजे तर रशिया. लक्षात ठेवायचे, रशिया हा देश जो आहे या देशामध्ये आहे चर्नोबिल अणुभट्टी, त्याचा स्फोट झालेला होता. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. भारत देशातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते ठरले आहे? पहा, पहिले सेंद्रिय राज्य ठरणारे राज्य. या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. तर उत्तराखंड हे जे राज्य आहे पहा, उत्तराखंड राज्य हे आपल्या भारतातील पहिलं सेंद्रिय राज्य ठरलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. वंध्यत्व खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकते? पहा, वंध्यत्व जे आहे हे कोणतं जीवनसत्व कमी पडल्यामुळे आपल्याला होऊ शकतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. तर विटॅमिन ई. लक्षात ठेवा, विटॅमिन म्हणजेच जीवनसत्व ई हे जे कमी पडलं तर आपल्याला याच्या अभावामुळे वंध्यत्व येण्याची शक्यता असते. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, यामध्ये जेवढे काही आपल्याला विटॅमिन दिले आहेत म्हणजे जीवनसत्व दिलेले आहेत हे सर्व महत्वाचे आहेत. पहा, तर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होऊ शकतो या ठिकाणी आपण थोडक्यात पाहून घेऊया. तर विटॅमिन ए जर कमी पडलं तर आपल्याला रातांधळेपणा होऊ शकतो म्हणजे विटॅमिन ए. विटॅमिन बी जर कमी पडलं जीवनसत्व ब तर या ठिकाणी आपल्याला बेरी हा जो आजार आहे हा होण्याचा धोका असतो. या ठिकाणी विटॅमिन सी जर कमी पडलं जीवनसत्व क तर आपल्याला स्कर्वी हा आजार होण्याचा शक्यता असते आणि विटॅमिन डी जर कमी पडलं तर आपल्याला हाडांचे रोग होतात. लक्षात ठेवा, कशाचे? हाडांचे रोग होतात विटॅमिन डी मुळे, जसं की मुडदूस वगैरे हे जे आहेत हे हाडांचे रोग आहेत, हे विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे येऊ शकतात. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. क्षयरोगावरील उपचार पद्धती काय म्हटलं जातं? क्षयरोगावरील जी उपचार पद्धत आहे त्या पद्धतीला काय म्हटलं जातं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी. तर डॉट्स. लक्षात ठेवा, क्षयरोगावर उपचार पद्धती आहे तिला डॉट्स असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा जशाच तसा प्रश्न आपल्याला 2021च्या आरोग्य सेविकासाठी विचारला होता आणि 2021लाच हा प्रश्न आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभागासाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता.
प्रश्न क्रमांक 12 आहे, कुष्ठरोगावरील उपचार पद्धत त्या पद्धतीला काय म्हटलं जातं? कुष्ठरोगावर उपचार करणारी जी पद्धत आहे त्या पद्धतीला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे MDT. लक्षात ठेवा, MDT म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, त्यालाच आपण नारी म्हणतो, हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? पहा, नारी NARI नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ई, तर पुणे या शहरामध्ये आहे पहा नारी याचं मुख्यालय. ऑप्शन क्रमांक ई योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता, हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला आरोग्य विभागात सुद्धा विचारण्यात आलेला होता. पहा, अंबादेवी मंदिर हे जे आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. पहा, अमरावती या शहरामध्ये. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणता जिल्हा तेलंगणा राज्यासोबत सीमा सामायिक करतो? म्हणजे तेलंगणा राज्याला लागून असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न लक्षात ठेवायचा आपल्याला 2018, 2019, 2023 या तीनही वर्षी विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तेलंगणा राज्यासोबत सामायिक सीमा करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर नांदेड हा जो जिल्हा आहे, नांदेड जिल्ह्याची बॉर्डर जी आहे ही तेलंगणा सोबत सामायिक आहे. यापूर्वी म्हणजेच आपल्याला 2014 पूर्वी जर हा प्रश्न एक वेळा विचारला होता, त्यावेळी तेलंगणा हे राज्य अस्तित्वातच नव्हतं, तर त्या ठिकाणी आंध्र प्रदेश हा आपल्याला राज्य देण्यात आलेलं होतं. लक्षात ठेवायचंय, भांडारा, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर हे जे आहेत हे तेलंगणा सोबत सीमा जी आहे तर सामायिक करत नाहीत. फक्त नांदेड एकमेव जिल्हा आहे आपला या दिलेल्यापैकी, तर तो तेलंगणाची सामायिक आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, केंद्र सरकारने डॅश रोजी देशभरातील गृहनिर्मिती व्यवसायावर वचक ठेवण्यासाठी स्थावर संपदा कायदा म्हणजे त्याला रेरा असं म्हटलं जातं, तो संमत केला होता. पहा, रेरा हा जो कायदा आहे हा कधी संमत केला? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 1 मे 2016. 1 मे 2016 या दिवशी रेरा जो कायदा आहे तो संमत करण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणता शास्त्रीय नृत्य प्रकार संत आणि सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केलेला आहे? पहा, खालीलपैकी असा कोणता नृत्याचा प्रकार आहे जो शंकरदेव यांनी प्रस्तुत केला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. तर सत्तरीय हा नृत्य प्रकार जो आहे तो शास्त्रीय नृत्य प्रकार आहे जो संत आणि सुधारक जे होऊन गेले महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केलेला होता. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजेच बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा, भारतीय वनस्पती सर्वेक्षण याचं मुख्यालय. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच कोलकाता या ठिकाणी स्थित आहे. पहा, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया. याच्याविषयी मित्रांनो महत्वाचे 2 पॉइंट जाणून घेऊया. तर त्याची जी स्थापना आहे ती 13 फेब्रुवारी 1890 सालीची आहे. सर्वे ऑफ इंडिया, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाची. त्याचं जे ठिकाण आहे ते कोलकाता आहे. राज्य विचारलं तर पश्चिम बंगाल आहे. याचा महत्वाचा उद्देश काय आहे की भारतातील वनस्पती ज्या काही संपत्ती आहे, वनस्पती आणि भारतातील ज्या लुप्तप्राय प्रजातीचे सर्वेक्षण करणं. लुप्त म्हणजे काय, तर नाहीशा होणाऱ्या वनस्पती, त्यावर संशोधन आणि संवर्धन करणं याचं हे उद्देश आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणती समिती आरोग्य सेवा सुधारक समिती नाही? असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. पहा, आरोग्य सेवा सुधारणा समिती नाही. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 1 जी केळकर समिती आहे. पहा, केळकर समिती ही जी आहे ही आरोग्य सेवा सुधारक समितीमध्ये येत नाही. याविषयी केळकर समितीविषयी माहिती म्हणजे पहा, तर समतोल प्रादेशिक विकासाच्या समस्यांचा आढावा घेऊन राज्यातील मागास प्रदेशांना विकासाचा मार्ग दाखवण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेली एक
उच्चस्तरीय समिती आहे जी आहे केळकर समिती आणि याची जी स्थापना आहे ही 31 मे 2011 रोजी विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचं गठन करण्यात आलेलं आहे। यामध्ये मुदलियार समिती, करतार सिंग समिती आणि मुखर्जी समिती या तीनही ज्या समिती आहेत ह्या आरोग्य सेवा सुधारणा समिती आहेत। यामध्ये केळकर समिती जी आहे ती येत नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे त्याला आपण RSS म्हणतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची स्थापना झालेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी। तर नागपूर हा जो जिल्हा आहे पहा नागपूर, तर नागपूर या जिल्ह्यामध्ये RSS ची स्थापना झालेली आहे। लक्षात ठेवा स्थापना कधी आहे 27 सप्टेंबर 1925 नागपूर या जिल्ह्यामध्ये। त्याचे संस्थापक होते केशव हेडगेवार। मुख्यालय जे आहे त्याचं नागपूर या ठिकाणी आहे आणि या संघटनेचा उद्देश काय आहे? हिंदू राष्ट्रवाद आणि हिंदुत्व हे जे आहे याचा उद्देश आहे। आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरती 2022 मध्ये विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा देखील प्रश्न मित्रांनो थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या समाजाला महाराष्ट्रात गटई स्टॉल योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता पहा 2022 मध्ये। फक्त हा प्रश्न TCS पॅटर्न मध्ये घेतला होता, आपण यालाच कन्वर्ट IBPS मध्ये केला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2। तर चर्मकार या समाजाला आपल्या राज्यामध्ये गटई स्टॉल जे आहे या योजनेअंतर्गत काही लाभ मिळालेला आहे। यावरती महत्त्वाचे पॉइंट जर पाहायचं म्हणलं तर पहा रस्त्याच्या कडेला ज्या चामड्याच्या वस्तू, पादत्राणे दुरुस्ती करणारे जे लोक आहेत आणि त्याच्यावरच आपली स्वतःची उपजीविका जे चालवत आहेत अशा अनुसूचित जातीच्या व्यावसायिकांना आर्थिक उन्नतीसाठी ग्रामपंचायत व नगरपालिका या क्षेत्रामध्ये 100% शासकीय अनुदानातून एका पत्राचा स्टॉल जो आहे तो शासनाकडून दिला जातो। पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे बॉक्साईट धातूचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? हा प्रश्न मित्रांनो आपल्याला CRPF मध्ये विचारला होता, हाच प्रश्न आपल्याला SRPF मध्ये सुद्धा विचारलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आला होता। महाराष्ट्रातील सर्वात मोठे बॉक्साईट धातूचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1। तर कोल्हापूर हा जो जिल्हा आहे यामध्ये सर्वात जास्त बॉक्साईटचे साठे आढळतात। ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। या मित्रांनो या ठिकाणी त्याच्या काही महत्त्वाच्या नोट्स देखील आहेत, तर पहा काय आहेत। महाराष्ट्रात सर्वात मोठं बॉक्साईट धातूचे जे साठे आहेत हे कोल्हापूर या जिल्ह्यात आहेत आणि इतर सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड इत्यादी ठिकाणी देखील बॉक्साईट आढळतं, पण सर्वात जास्त साठे जे आहेत हे कोल्हापूरमध्ये येतात। ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, मुंबईतील डॅश या ठिकाणी महात्मा गांधी यांनी भाषण दिले होते आणि भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली होती। ते गार्डन किंवा ते जे ठिकाण आहे ते कोणतं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1। तर गोवालिया टँक मैदान या ठिकाणी महात्मा गांधी यांनी भाषण दिलं होतं आणि त्याच ठिकाणाहून भारत छोडो आंदोलन जे आहे त्याची चळवळ झाली होती। लक्षात ठेवायचे कधी 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलन जे आहे त्या हिशोबाने भाषण दिलं होतं आणि याच ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने या मैदानाचं नाव ऑगस्ट क्रांती मैदान असं देखील ठेवलं आहे। यावरती मित्रांनो आपल्याला MPSC मध्ये उल्लेख करण्यात आला होता की ऑगस्ट क्रांती मैदान यालाच दुसरं नाव काय आहे? तर गोवालिया टँक मैदान म्हणजेच ऑगस्ट क्रांती मैदान। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर मित्रांनो सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की जे काही आपले सबस्क्रायबर आहेत किंवा व्हिडिओ पाहणारे जे व्ह्यूअर्स आहेत त्यापैकी 71% विद्यार्थी जे आहेत ते आपले फक्त व्हिडिओ पाहतात पण चॅनलला आपल्या सबस्क्राईब करत नाहीत। मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी ही एकदम मोफत असणारी गोष्ट आहे, कारण चॅनलला तुम्ही फ्रीमध्ये सबस्क्राईब करू शकता। फक्त 29% विद्यार्थी असे आहेत की जे आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे। तर मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला देखील मोटिवेशन मिळत राहील आणि आपल्याला सर्व प्रकारचे जे काही व्हिडिओज असणार आहेत स्पर्धा परीक्षेचे ते फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही सुजल असा एक प्रयत्न करत आहोत। प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्रातील बलात्कार आणि सामूहिक बलात्कारासाठी नुकत्याच सुधारित शक्ती फौजदारी कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची शिक्षा मंजूर करण्यात आली आहे? हा प्रश्न जशाच तसा आपल्याला MPSC मध्ये विचारला होता आणि हाच प्रश्न आपल्याला SSC GD मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता, फक्त तेव्हा तो हिंदीमध्ये होता आणि सध्या मराठीमध्ये आहे। तर महाराष्ट्रातील बलात्कार आणि जे सामूहिक बलात्कार होतात त्यासाठी एक नवीन कायदा पारित केला आहे, शक्ती फौजदारी कायदा।
तर या कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची शिक्षा मंजूर करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर फाशीची शिक्षा मंजूर करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं यावरती नोट्स मित्रांनो ह्या महत्त्वाच्या आहेत. बलात्कार, ऍसिड हल्ला आणि समाज माध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपजनक मजकूर आणि छायाचित्र प्रसिद्ध करून त्यांची बदनामी करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याच्या हेतूने या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. लक्षात ठेवा उद्देश काय आहे या कायद्याचा. आधी कायदा कोणता आहे? शक्ती फौजदारी कायदा. तर याची जी आहे उद्देश काय आहेत तर जे ऍसिड हल्ले होतात, बलात्कार होतात किंवा जे मीडियामधून काही आक्षेप असे काही मजकूर किंवा इमेजेस वगैरे असतात, फोटो वगैरे अशा प्रसारित करून त्यांना बदनामी करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी कठोर शिक्षा व्हावी या हेतूने हा कायदा निर्माण करण्यात आली आहे. सोबतच गंभीर अत्याचारांच्या गुन्ह्यामध्ये आरोपीस मृत्यूदंडाची किंवा फाशीची तरतूद देखील करण्यात आली आहे आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 30 दिवसात सुनावणी करण्याची तरतूद देखील याच कायद्यात केली आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. पुराणानुसार दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा दख्खनी राजवंश खालीलपैकी कोण होता? हा प्रश्न देखील मित्रांनो TCS मध्ये आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा पुराणानुसार दक्षिण भारतात म्हणजे साऊथ इंडियामध्ये साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंश कोणता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर सातवाहन. लक्षात ठेवायचे सातवाहन हा जो आहे हा दक्षिण भारतामध्ये साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंश ठरलेला आहे. यावरती महत्वाचे नोट्स पहा. तर सातवाहन घराण्याच्या 30 राजांनी इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 असा 460 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं आहे. जागतिक नकाशावर महाराष्ट्रात सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे सातवाहन हेच महाराष्ट्रातील दख्खनी राजघराणं असणार होतं किंवा आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. महाराष्ट्र राज्याला किती लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? आतापर्यंत सर्वात जास्त विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. पहा महाराष्ट्र राज्याचा समुद्र किनारा किती आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 720 किलोमीटर. लक्षात ठेवायचे किती 720 किलोमीटर इतका महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. पालघर जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत महाराष्ट्रात 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. NACP सेकंड अंतर्गत कोणत्या आजारासाठी मोफत सेवा मिळण्याची सुविधा देण्यात आलेली आहे? या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा टोटल टेक्निकल प्रश्न आहे म्हणजे तांत्रिक प्रश्न आहे. पहा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट करून देता आलं पाहिजे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ई एड्स म्हणजेच HIV. पहा HIV हा जो आजार आहे या आजारासाठी मोफत सुविधा किंवा मोफत उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कशाच्या अंतर्गत? NACP 2च्या अंतर्गत. ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे. कायद्याने मुलींसाठी विवाहाचे वय किमान किती निश्चित केलेले आहे? पहा किमान या ठिकाणी शब्द घेतलेला आहे तर कमीत कमी. लक्षात ठेवायचे प्रश्न समजून घ्यायचा आहे प्रत्येक प्रश्न. तर कायद्यानुसार मुलींचं कमीत कमी लग्नासाठीचं वय किती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी तर कमीत कमी मुलींचं वय असतं पहा 18 वर्ष आणि मुलांचं वय जे असतं ते असतं 21 वर्ष. त्याशिवाय त्यांचं लग्न करता येत नाही कायद्यानुसार. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. पुरुषाच्या रक्तपेशीमध्ये किती प्रमाणात रक्तामधील हिमोग्लोबिन असते? पहा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्वाचा आहे. पहा कारण फक्त आणि फक्त एकच वेळा हा 2021 ला प्रश्न विचारण्यात आला होता. पुरुषांच्या रक्तपेशीमध्ये किती प्रमाणात रक्तामधील HB म्हणजेच हिमोग्लोबिन असतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 4.7 ते 6.1 मिलियन इतकं रक्तामधील हिमोग्लोबिन जे आहे हे पुरुषांच्या रक्तपेशीमध्ये असतं. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. हृदयारोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया खालीलपैकी कोणी केली होती? मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे. ज्यावेळी आपल्याला मेडिकल फील्डमध्ये प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस या प्रश्नाचा उल्लेख जो आहे तो भरपूर ठिकाणी केलेला आहे. तर हृदयारोपण म्हणजेच काय तर हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची यशस्वी ऑपरेशन यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली होती?
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. तर डॉक्टर क्रिस्टियन बर्नार्ड यांनी सर्वात पहिली हृदयरोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया जी आहे ती केलेली होती. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, विषमज्वर हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो? पहा, या ठिकाणी आपण एक व्हिडिओ देखील मित्रांनो आरोग्यशास्त्रावरती घेतलेला आहे. त्यामध्ये जीवाणू किंवा विषाणू आणि त्यांच्यापासून पसरणारा रोग यावर आपण डीप मध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्यातीलच हा प्रश्न आहे, विषमज्वर हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर टायफी नावाचा एक हे असतो पहा, बॅक्टेरिया टायफी म्हणजेच हे असतो जीवाणू, तर त्यामुळे विषमज्वर हा होत असतो. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, वाटाण्याच्या अक्षता लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? हा प्रश्न जशाच तसा आपल्याला 2021 मध्ये आरोग्य परीक्षेमध्ये विचारला होता आरोग्य विभागाच्या. तर वाटाण्याच्या अक्षता लावणे वाक्प्रचाराचा अर्थ, याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर विनंती मान्य न करणे त्यालाच म्हटलं जातं पहा वाटाण्याच्या अक्षता लावणे. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणता किंवा कोणाला पहिला उद्योगरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे? किंवा प्रश्न असा आहे की खालीलपैकी असा कोणता उद्योगपती आहे की त्याला उद्योगरत्न पुरस्कार मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे पहा मित्रांनो, हा राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र भूषण जसा पुरस्कार आहे त्याच्याच धर्तीवरती हा उद्योगरत्न पुरस्कार देखील दिला जातो. तर हा पुरस्कार कोणाला दिला जातो? उद्योग क्षेत्रामधील जे उल्लेखनीय कामगिरी करणारे उद्योजक असतात त्यांचा सन्मान म्हणून हा त्यांना पुरस्कार दिला जातो. या सन्मानाचं स्वरूप आहे पहा 25 लाख रुपये आणि एक सन्मान चिन्ह. लक्षात ठेवायचे, पहिला उद्योगरत्न रतन टाटा यांना आहे. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, ही एक योजना होती पहा मिशन इंद्रधनुष्य, आणि यावरती आपल्याला 2019, 2021 आणि 2022 अशा ह्या तीनही वर्षी आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? तर हा जो घटक आहे किंवा ही जी योजना आहे ही लसीकरणाशी संबंधित असणारी योजना आहे. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवा, मिशन इंद्रधनुष्य हा लसीकरण कार्यक्रम 25 डिसेंबर 2014 रोजी सुरू करण्यात आला होता. आपल्याला कधी कधी डेट किंवा वर्ष देखील विचारलं जाऊ शकतं. तर 2014 25 डिसेंबर. तर या कार्यक्रमाअंतर्गत 7 रोगाविरुद्ध लसीकरण केलं जातं. ते 7 रोग कोणते कोणते आहेत? घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, गोवर आणि हेपॅटायटिस बी, हे जे 7 रोग आहेत तर या 7 रोगावरती किंवा 7 रोगाविरुद्ध लसीकरण करण्यात येतं. कोणत्या योजनेअंतर्गत किंवा कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत? मिशन इंद्रधनुष्य. ऑप्शन ए आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे आपल्या भारत देशातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. तर राजस्थान हे जे राज्य आहे पहा, राजस्थान राज्य हे पहिलं राज्य ठरलं आहे की ज्यामध्ये ऑलिव्ह तेल रिफायनरी जी आहे ही स्थापन करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? मित्रांनो, आतापर्यंत विचारलेला सर्वात महत्वाचा विरुद्धार्थी शब्द आहे, कारण आतापर्यंत हा प्रश्न 2017 पासून जवळपास 14 वेळेस विचारण्यात आलेला आहे. पहा, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर कृपणचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा पर्याय क्रमांक डी, उदार असा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. आणि मित्रांनो, असेच आपल्याला 200 समानार्थी आणि 200 विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्याही लिंक्स मी तुम्हाला दिलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालील शब्दापैकी वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगायचा आहे. पहा, शब्दसमूहासाठी एक शब्द असा आपल्याला प्रश्न विचारला आहे, पण प्रश्न काय आहे की वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा हा शब्दसमूह आहे त्याच्याबद्दल एक शब्द काय असेल? तर वर्तमानपत्रात बातमी देणारा कोण असतो? त्याला म्हटलं जातं पहा बातमीदार. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असे म्हटलं जातं? मित्रांनो, आतापर्यंत महाराष्ट्राच्या भूगोलावरती हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो. पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण म्हटले जाते? तर हे जे धरण आहे याच धरणाला वैतरणा धरण या नावाने देखील ओळखलं जातं. पहा, पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यावरती महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. पहा, याची निर्मिती 1956 यावर्षी करण्यात आली आहे आणि हे ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर असलेला तलाव आहे. या तलावातून मुंबईला पाणी पुरवठा होत असतो. विशेष अभियंता नानासाहेब मोडक यांच्या नावावरून या तलावाला मोडक सागर नाव असं देण्यात आलं आहे आणि यालाच अजून एक नाव आहे किंवा हे जे धरण आहे हे वैतरणा धरणावरती हा धरण आहे. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, द लिव्हिंग माउंटेन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, जो काही नवीन पॅटर्न आहे पहा, TCS आणि IBPS यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय विचारलं जातं, इतिहासातील असणाऱ्या पाठीमागच्या झालेल्या महत्त्वाच्या जवळपास 12 ते 15 अशा काही कादंबऱ्या किंवा पुस्तकं आहेत त्यावरती आपल्याला रिपीट प्रश्न विचारले जातात. पण या ठिकाणी जे आपल्याला पुस्तकं विचारतात त्यामध्ये पुस्तक आणि लेखक जे लेटेस्ट पुस्तक असणार आहेत, लेटेस्ट प्रकाशित झालेले पुस्तकं आणि लेखक आपल्याला हे नेहमी विचारले जातात. त्यासाठी आपण जवळपास 200 पुस्तकं घेतलेली आहेत. त्याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. द लिव्हिंग माउंटेन या पुस्तकाचे लेखक आहेत पहा, पर्याय क्रमांक 2 अमिताभ घोष. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, प्रसिद्ध पर्यावरणवादी सलीम अली यांचे आत्मचरित्र असलेले खालीलपैकी कोणते पुस्तक आहे? या ठिकाणी एक पर्यावरणवादी दिले आहेत, डॉक्टर सलीम अली. तर यांचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणतं आहे? पहा, या ठिकाणी थोडंसं बोलण्यात मिस्टेक झाली. सलीम अली असं त्यांचं नाव आहे, सलीम अली. तर त्यांचं आत्मचरित्र पुस्तक कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, द फॉल ऑफ अ स्पॅरो. हे जे आहे हे त्यांचं आत्मचरित्र आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा 2023 ला विचारण्यात आला होता आणि वनरक्षक भरती 2019 ला सुद्धा विचारण्यात आला होता. ऑप्शन बी आपलं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो? पहा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण झेडपी आरोग्य विभागासाठी जे तांत्रिक प्रश्न आहेत ते देखील आपण घेतलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, तर कोकण. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील कोकण जो प्रशासकीय विभाग आहे त्यामध्ये नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस हा पडत असतो. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. याचे मित्रांनो पॉइंट्स आहेत पहा, तर महाराष्ट्रात अरबी समुद्राहून येणारे नैऋत्य मान्सूनचे जे वारे आहेत हे महाराष्ट्राला पाऊस मिळतो त्यापासून, आणि हे ज्या शाखा असतात ह्या कोकणात प्रवेश करतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात जुलैपर्यंत मान्सून ते व्यापून टाकतात. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि ऍसिड हल्ला पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारने डॅश ही सुधारित योजना सुरू केलेली आहे. हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. पहा, राज्य शासनाची एक योजना या ठिकाणी दिलेली आहे. योजना काय काय आहे की बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि ऍसिड झालेले ज्या काही पीडित आहेत तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक सुधारित योजना सुरू केली आहे. तर ती योजना कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई, तर मनोधैर्य नावाची योजना आहे. पहा, मनोधैर्य नावाची योजना आहे ही. तर यामध्ये काय आहे तर ही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार, ऍसिड हल्ला जे होतात त्या पीडितांसाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक योजना आहे. ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, सातवाहन राजवटीच्या काळात खालीलपैकी कोणत्या लेण्या खोदल्या गेल्या होत्या? या ठिकाणी खोदल्या किंवा कोरल्या असा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. कोणत्या ठिकाणी? तर सातवाहन राजवटीच्या काळामध्ये. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, तर कार्ले लेण्या ज्या आहेत पहा, कार्ले लेण्या या सातवाहन राजवटीच्या काळामध्ये खोदल्या किंवा शोधल्या गेलेल्या लेण्या आहेत. यामध्ये या लेण्यांमध्ये प्रामुख्याने पहा वास्तुशिल्प,
स्थापत्य, चित्रकलेचा समावेश होतो. तसेच बौद्ध भिक्खूंच्या प्रार्थना स्थळांचा म्हणजे त्याला चैत्यगृह असं म्हटलं जातं. तर त्यांच्या निवासासाठी विहारांची निर्मिती देखील करण्यात आली होती. सातवाहनकालिक भिंती, चित्रांचे नमुने, अजिंठा, वेरूळ, कार्ले, भाजे, जुन्नर, पितळखोरा इत्यादी ठिकाणच्या लेण्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. पर्याय क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल. कार्ले लेण्या हे ज्या आहेत त्या सातवाहन राजवटीच्या काळातील आहेत. प्रश्न क्रमांक 14 आहे, खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये नाही? पहा, म्हणजे जे 5 ऑप्शन आहेत तर त्यापैकी असे 3 ते 4 आहेत की जे व्याघ्र प्रकल्प ते आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि एक महाराष्ट्रामध्ये येत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर पहा, मुकुंद्रा पर्वत व्याघ्र प्रकल्प हा जो आहे हा महाराष्ट्र राज्यामध्ये येत नाही. यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे तीनही जे आहेत हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येतात. तर मुकुंदा जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे, मुकुंद्रा पर्वत व्याघ्र प्रकल्प हा राजस्थान या राज्यामध्ये आहे आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर या ठिकाणी आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प हा नागपूर या ठिकाणी आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावतीला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदियामध्ये आहे आणि बोर व्याघ्र प्रकल्प हा वर्ध्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं, हे जे 5-6 आपल्याला देण्यात आलेले आहेत व्याघ्र प्रकल्प, यावरही आपल्याला 1 ते 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रात मंत्री परिषदेतील खात्यांचे वितरण डॅश हे करत असतात. आपल्या राज्यामध्ये मंत्री परिषद जे आहे त्यांच्या खात्याचे वितरण कोण करतो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, तर राज्याचे मुख्यमंत्री. लक्षात ठेवा, राज्याचे मुख्यमंत्री हे जे आहेत हे मंत्री परिषदेतील खात्यांचे वितरण करत असतात. राज्यघटना कलम 164 अनुसार राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतो व मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो. निवडलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्याद्वारे विविध खात्यांची वितरण किंवा त्याची जी वाटप आहे ती केली जाते. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, राजस्थानमधील कोणती जमात संरक्षक म्हणून ओळखली जाते? ती जमात वनस्पती व प्राण्यांचे रक्षण करणे यालाच त्यांचा धर्म मानतात. पहा, हा प्रश्न महत्वाचा आहे. TCS ला हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला आहे आणि IBPS मध्ये हा प्रश्न 1 वेळा विचारण्यात आलेला आहे. पोलीस भरतीला हा प्रश्न 6 वेळा विचारण्यात आलेला आहे, म्हणजे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. राजस्थानमधील अशी कोणती एक जमात आहे की त्या जमातीला संरक्षक जमात म्हणून ओळखलं जातं? ती जमात वनस्पती आणि त्या ठिकाणचे जे काही प्राणी आहेत त्यांचं संरक्षण करतात आणि संरक्षण करणं हेच त्यांचा धर्म मानतात. ती जमात कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, तर बिश्नोई जमात. लक्षात ठेवा, बिश्नोई जमात ही जी आहे ही राजस्थान राज्यामध्ये आढळते आणि ही जी जमात आहे या जमातीला संरक्षक जमात म्हणून ओळखलं जातं. ही जी जमात आहे काय करते? वनस्पतींचं संरक्षण आणि प्राण्यांचं संरक्षण, आणि या प्राण्या वनस्पतींचं संरक्षण करण्याला ते स्वतःचा धर्म मानत असतात. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मचरित्र कोणते आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला व्यक्तिमत्व दिलेलं आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तर माझ्या आठवणी व अनुभव. हे जे आहे हे विठ्ठल रामजी शिंदे यांचं आत्मचरित्र आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणत्या प्रबंधासाठी 1917 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना PhD ही पदवी प्रदान केली होती? पहा, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. यावरती आपल्याला 2 वेळा MPSC मध्ये उल्लेख या प्रश्नाचा करण्यात आला होता. तर खालीलपैकी असा कोणता प्रबंध होता की जो 1917 या वर्षी कोलंबिया विद्यापीठांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांना PhD पदवी दिली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी. या प्रबंधासाठी 1917 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेब आंबेडकर यांना PhD पदवी दिली होती. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढवून दवाखान्यातच प्रसूती व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमाअंतर्गत कोणती योजना सुरू केलेली आहे?
प्रश्न थोडासा मित्रांनो मोठा आहे, पण प्रश्न थोडासा हा इम्पॉर्टंट देखील आहे, कारण आरोग्य विभागावरती आपल्याला हा 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, दवाखान्यात नोंदणीचं प्रमाण जास्त वाढावं आणि दवाखान्यातच प्रसूती व्हावी. प्रसूती म्हणजे काय, तर डिलिव्हरी म्हणतो आपण, पहा, तर ती दवाखान्यातच व्हावी असा उद्देश होता केंद्र सरकारचा, म्हणून त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन हा कार्यक्रम आयोजला होता. तर ही जी योजना आहे, तर या कार्यक्रमाअंतर्गत एक योजना आखली होती. ती योजना कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, तर बालिका समृद्धी योजना ही जी आहे ही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमाअंतर्गत योजना केलेली, म्हणजे एक योजलेली योजना होती. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले होते? पहा, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. महाराष्ट्रातील महत्वाचे जे समाजसुधारक आहेत त्यांच्यावरती हा आधारित हा प्रश्न आहे. तर खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी. लक्षात ठेवा, भ्रूण हत्या, बालहत्या होऊ नये म्हणून महात्मा फुले यांनी अविवाहित स्त्रिया आणि विधवा स्त्रिया यांच्यासाठी आधारगृह म्हणजेच बालहत्या प्रतिबंधक संस्था आपल्या घरीच सुरू केली होती. अशा प्रकारची ही भारतातील पहिलीच संस्था होती की जी कोणीतरी स्वतःच्या घरामध्ये स्थापन केली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, पांढऱ्यावर काळे करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? पहा, पांढऱ्यावर काळे करणे हा प्रश्न मित्रांनो आपल्याला 2 वेळा TCS मध्ये विचारण्यात आलेला आहे, 3 वेळा IBPS मध्ये विचारण्यात आलेला आहे. हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला 2019 ला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे काय? तर त्याला आपण काय म्हणतो, काहीतरी लिहिणे, म्हणजे त्या गोष्टीचा अर्थ असू नसो काहीही लिहिणं, पांढरा कागद काळा करणं म्हणजेच काहीतरी लिहिणं. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणते औषध रेडिओलॉजीच्या चाचणीपूर्वी अन्ननलिका साफ करण्यासाठी दिले जाते? प्रश्न टोटल आहे तांत्रिक भरतीवरती. पहा, ZP 2015 जी झाली त्यामध्ये हा प्रश्न घेण्यात आला होता. तर खालीलपैकी असं कोणतं औषध आहे की ते औषध रेडिओलॉजीच्या चाचणी म्हणजे रेडिओलॉजी जी टेस्ट आहे ती करण्यापूर्वी अन्ननलिका साफ करण्यासाठी दिलं जातं? तर ते औषध आहे पहा, मॅग्नेशियम सल्फेट. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य प्रयत्न करू शकतात असे कितव्या कलमाअंतर्गत नमूद करण्यात आलेला आहे? पहा, प्रश्न हा महत्वाचा आहे. तर प्रश्न हा समान नागरी कायदा यावरची आधारित आहे. तर समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य प्रयत्न करू शकतो असं कितव्या कलमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेलं आहे? तर त्याचं कलम आहे पहा, कलम 44. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला लॉची जी CET परीक्षा झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे? यावर पहा, प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात. तर भारतामध्ये बालकुपोषण हा जो समस्या आहे त्याच्यावरती उपाय योजण्यासाठी एक विविध कार्यशाळा आयोजित करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. तर त्या संस्थेचं नाव आपल्याला सांगायचं आहे. तर त्या संस्थेचं नाव आहे पहा, पर्याय क्रमांक 1, तर युनिसेफ ही जी संस्था आहे पहा, युनिसेफ ही जी संस्था आहे तर या संस्थेचा उद्देश काय आहे की बालकुपोषण जे आहे त्या समस्यावर उपाययोजना करण्यासाठी विविध वर्कशॉप आखणं. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, युनिसेफ नेमकं काय आहे? तर पहा, बालकुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी युनिसेफ जे आहे हे वर्कशॉप त्यांचं सुरू करत असतं. युनिसेफ म्हणजेच काय, युनायटेड नेशन चिल्ड्रन. हा जो फंड आहे याची स्थापना 11 डिसेंबर 1946 ला करण्यात आलेली आहे. त्याच्या अध्यक्ष आहेत कॅथरीन रसेल. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या खालील द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आलेला आहे? पहा, फळं पिकवण्यासाठी एक द्रव्य वापरलं जायचं, एक केमिकल वापरलं जायचं, तर त्या केमिकल वरती प्रतिबंध आणला आहे. ते असं केमिकल कोणतं आहे?
या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर कॅल्शियम कार्बाइड हे जे केमिकल आहे या केमिकलचा वापर केला जायचा कृत्रिमरित्या जे फळं आहेत ते पिकवण्यासाठी, पण त्याच्यावरती शासनाने बंदी आणलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर पहा प्रश्न क्रमांक 16 आहे. विहिरीतील पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी 1000 ml म्हणजेच त्याला म्हणतो आपण पहा 1 लिटर पाण्यासाठी किती ग्राम याप्रमाणे विरंजक चूर्ण घ्यायला हवे. मित्रांनो प्रश्न समजून घ्यायचा आहे. पाणी शुद्धीकरणावरती हा प्रश्न अवलंबून आहे. तर पाण्याचं, कोणत्या विहिरीतील पाण्याचं त्याला जर निर्जंतुकीकरण करायचं असेल तर 1 लिटर पाण्यामध्ये किती ग्राम विरंजक चूर्ण घ्यायला पाहिजे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2. तर 5 ग्रॅम. पहा म्हणजेच 1000 ml साठी 5 ग्रॅम जे हे आहे चूर्ण ते घ्यायला पाहिजे. या ठिकाणी याच्यावरती काही मित्रांनो 2 नोट्स देखील आहेत. तर नोट्स पहा काय आहेत. विरंजक चूर्णाला TCL असं म्हटलं जातं. तर TCL चा फुल फॉर्म काय आहे. ट्रॉपिकल क्लोरिनेटेड टाइम असं त्याला म्हटलं जातं आणि पाणी शुद्धीकरणासाठी 33% असलेलं TCL हे वापरलं जातं. तर हे जे प्रमाण आहे 1 लिटर पाण्यामागे 5 मिलीग्राम असतं. पहा 1 लिटर पाण्यामागे 5 ग्रॅम हे टाकायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. डॅश या रोगामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी होऊन रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. पहा इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं आणि रक्तातील शुगर वाढते असा कोणता रोग आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर मधुमेह. लक्षात ठेवा मधुमेह हा जो रोग आहे तर या रोगाला डायबिटीज म्हटलं जातं. तर डायबिटीज या रोगामध्ये इन्सुलिनचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि ब्लड मधील जे शुगर आहे ते वाढतं, त्यामुळे होतो पहा मधुमेह. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे. पहा विरुद्धार्थी शब्दाची कशी बरोबर जोडी ओळखायची आहे. तर आपल्याला मित्रांनो लगेच या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. तर पहा अवघड आणि सोपे ही जी जोडी आहे ही विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी आहे. कारण यामध्ये आकाश गगन ही समानार्थी शब्दाची जोडी आहे. आनंद हर्ष समानार्थी शब्दाची जोडी आहे. आश्चर्य नवल समानार्थी शब्दाची जोडी आहे. हात आणि कर ही समानार्थाची जोडी आहे. फक्त अवघड आणि सोपे ही जी आहे ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो आपल्याला 200 पेक्षा जास्त जर समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जर पाहिजे असतील तर त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. डॅश या रोगामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी होऊन रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं, तो रोग कोणता आहे. मित्रांनो हा प्रश्न आपण डबल घेतलेला आहे कारण 2015 मध्ये एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला होता. पहा प्रश्न समजावून घ्यायचा आहे. यामध्ये एक नोट्स देखील आहे. तर कोणता आजार आहे की त्यामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं आणि साखरेचं प्रमाण वाढतं, आपल्या रक्तामधील साखर वाढते. तर तो आहे रोग पहा पर्याय क्रमांक 2 मधुमेह. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20 आहे. आहारातील डॅश या खनिज द्रव्याच्या कमतरतेमुळे गलगंड व तसेच शारीरिक मानसिक अपंगत्वाचे विकार होतात. पहा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आपल्या आहारातील असं कोणतं मूलद्रव्य आहे किंवा जे खनिज द्रव्य आहे त्याची कमतरता भासून गलगंड आणि जे शारीरिक आणि मानसिक अपंग आहे त्याचे विकार आपल्याला होऊ शकतात. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी. तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड आणि शारीरिक आणि मानसिक अपंगत्वाचे विकार होत असतात. यावरती मित्रांनो 2 पॉइंट्स महत्वाचे आहेत. पहा आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड तसेच शारीरिक व मानसिक आजार होत असतात. आयोडीनची दैनंदिन गरज ही खालीलप्रमाणे असते. पहा जो प्रौढ व्यक्ती असतो त्याला 100 मायक्रोग्रॅम असलं पाहिजे. 6 ते 12 वर्ष असणारी मुलं त्यांना 120 मायक्रोग्रॅम असलं पाहिजे आणि स्तनदा व गर्भवती स्त्रिया त्यांच्यासाठी 250 मायक्रोग्रॅम हे जे आहे आयोडीन ही मिळालं पाहिजे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असेही म्हटले जाते. प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. तर मोडक सागर धरण जे आहे त्याला अजून कोणत्या नावानं ओळखलं जातं.
तर त्याला ओळखलं जातं पहा ऑप्शन क्रमांक ए तर वैतरणा धरण म्हणून देखील त्याला ओळखलं जातं। याविषयी मित्रांनो काही 2-3 पॉईंट्स आहेत ते देखील पाहून घ्या। तर वैतरणा धरणाला मोडक सागर असं धरण म्हटलं जातं आणि हे धरण ठाणे जिल्ह्यातील वैतरणा या नदीवर वसलेलं आहे। या तलावातून मुंबई शहराला पाणी पुरवठा देखील होतो। सोबतच हे जे नाव आहे एक इंजिनियर होते पहा, त्यांचं नाव होतं नानासाहेब मोडक, तर यांच्या नावावरून तलावाला मोडक सागर असं नाव देण्यात आलेलं आहे। पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली? पहा, महात्मा गांधींनी जी सत्याग्रह यात्रा त्यांची सुरू केली होती तर ती कधी केली होती? ज्यावेळी ते दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये परत आले तर त्यांनी सत्याग्रह सुरू केले होते, पण कोणत्या ठिकाणाहून सुरू केले होते? हाच प्रश्न आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला होता की असा विचारला होता की दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यानंतर महात्मा गांधींनी सर्वात पहिला सत्याग्रह कोणता केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक डी, तर चंपारण्य यापासून सुरुवात केली होती। तर का? तर लक्षात ठेवा 1917 या वर्षी बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यामध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली एक सत्याग्रह झाला होता आणि हा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह म्हणून देखील ओळखला जातो। गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतात झालेला हा पहिला सत्याग्रह होता। त्यापूर्वी चंपारण्यातील नीळ उत्पादकांची दयनीय अवस्था राजकुमार शुक्ला यांनी गांधीजींच्या काळात कळवली होती आणि त्याचमुळे गांधीजींनी सर्वात पहिला सत्याग्रह 1917 मध्ये केला चंपारण्य या ठिकाणी। ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा आहे, जम्मू व काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद 370 रद्द केले, पण ते केव्हा रद्द करण्यात आले? पहा, अनुच्छेद 370 किंवा कलम 370 हे जे आहे हे एक कलम होतं की जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त करून देत होतं, पण ते सरकारने रद्द केलं आहे। ते रद्द कोणत्या दिवशी केलं? तर ते रद्द करण्यात आलं पहा 5 ऑगस्ट 2019। 5 ऑगस्ट 2019 ला कलम 370 जे आहे हे रद्द करण्यात आलं की जे जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देत होतं। लक्षात ठेवायचे कधी? 5 ऑगस्ट 2019 ला हा कायदा रद्द करण्यात आलेला आहे। ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक चौथा आहे, 1857च्या उठावानंतर बहादूर शाहला कोणत्या ठिकाणी तुरुंगात ठेवण्यात आले होते? पहा, 1857ला जो उठाव झाला त्या उठावानंतर बहादूर शाह जो आहे त्याला अटक करण्यात आली होती, पण अटक करून कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं? तर ते ठेवण्यात आलं होतं रंगूनच्या जेलमध्ये। ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। लक्षात ठेवा 1857 हे काळ होता आणि या काळाच्या उठावानंतर बहादूर शाहला हिंदुस्थानचा राजा घोषित केलं। ब्रिटिशांनी हा बंड मोडून काढल्यानंतर बहादूर शाहला अटक केली व त्याची रवानगी जी आहे ती रंगून या ठिकाणी तुरुंगात करण्यात आली होती। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, क्षुद्र प्राणी अप्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो या आशयाची म्हण कोणती आहे? आशय म्हणजे या ठिकाणी पहा अर्थ दिलेला आहे, तर या अर्थाची म्हण कोणती होईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर टिटवी देखील समुद्र आटवते अशी म्हण होते पहा, क्षुद्र प्राणी प्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो। ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। आणि मित्रांनो, जेवढे काही TCS IBPS पॅटर्न नुसार आपल्याला महत्त्वाच्या 100 म्हणी आतापर्यंत विचारण्यात आलेल्या आहेत त्या सर्व म्हणी एका PDF मध्ये घेतलेल्या आहेत। त्या PDF ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, सोबतच त्यावर व्हिडिओ देखील घेतलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला देत आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? पहा, किमान मिळकत हमी कायदा याची अंमलबजावणी करणारा देशातील आपल्या पहिले राज्य कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, तर राजस्थान हे जे राज्य आहे राजस्थान राज्य हे देशातील आपल्या पहिलं राज्य ठरलं आहे की ज्या ठिकाणी किमान मिळकत हमी कायदा आहे याची अंमलबजावणी करण्यात आली होती। आणि सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे आणि त्याची सुरुवात मुंबई सेवा हमी कायदा लागू करण्यात आला आणि ते मुंबई पासून सुरुवात झालेली होती। पर्याय सी आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7 आहे, कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग केला जातो? पहा, कर्करोग म्हणजेच काय, तर जो कॅन्सर आहे कॅन्सरवर उपचार करताना कोणत्या धातूचा वापर केला जातो? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तर कोबाल्ट 60। पहा, कोबाल्ट 60 हा जो धातू आहे याचा वापर केला जातो पहा कर्करोगावरती उपचार करताना। जे काही किरणोत्सर्गी धातू असतात धातूचा उपयोग वेगवेगळे किरणोत्सर्गी यावर आजारावर उपचार करताना केला जातो। यामध्ये कोबाल्ट 60 या धातूचा उपयोग कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातो। आणि या ठिकाणी आपल्याला पहा अजून एक कधी कधी विचारलं जातं गलगंड, तर गलगंडसाठी करण्यात येतो पहा आयोडीन 131 याचा उपयोग केला जातो। ऑप्शन ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल।
प्रश्न क्रमांक 8 आहे, सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यावर कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा, कारण संविधानावर आधारित प्रश्न जे आहेत ते आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यातीलच हा एक प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, तर जपान. लक्षात ठेवायचं, जपान हा देश आहे की या देशाकडून भारताने काय घेतलेलं आहे की सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यावरती काम करत असतं ते जे कायदे आहेत हे भारतीय संविधानाने जपान या देशाकडून घेतलेले आहेत. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, आरोग्य विभागातील कोणता कार्यक्रम जीवन चक्राशी संबंधित आहे? सर्व सेवा देणारा कार्यक्रम म्हणून तो ओळखला जातो. पहा, जीवन चक्राशी संबंधित असणारा आरोग्य विभागातील कार्यक्रम कोणता की ज्याला सर्व सेवा देणारा कार्यक्रम म्हणून देखील ओळखलं जातं. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, प्रजनन व बाल आरोग्य. लक्षात ठेवा, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम जो आहे तो जीवन चक्राशी संबंधित येतो आणि महिलांचं उत्तम आरोग्य राहिल्यानंतर ती सुदृढ बालकाला जन्म देते आणि नंतर पुढील आयुष्यात हाच बालक जीवनाच्या इतर अवस्था सुदृढपणे जातो. याच ठिकाणी त्याला म्हटलं जातं पहा, कारण हा जो कार्यक्रम आहे हा जीवन चक्राशी संबंधित येतो, तर त्यामुळे याला म्हटलं जातं पहा सर्व सेवा देणारा कार्यक्रम. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, मे 2023 यामध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या पक्षाला सर्वाधिक मत मिळाले होते किंवा बहुमत मिळालेले होते? पहा, कधी मे 2023 ला यावर्षी झालेली जी कर्नाटक विधानसभा निवडणूक होती तर त्यामध्ये कोणत्या पक्षाला सर्वात जास्त मत मिळालं होतं? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सर्वात मत मिळालं होतं. कधी? 2023च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये. ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात पहिल्या क्रमांकावरती आहे? पहा, केळी उत्पादनावर महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, तर जळगाव हा जो जिल्हा आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचे, जळगाव हा जिल्हा केळी उत्पादनासाठी महाराष्ट्रामध्ये आपल्या पहिल्या क्रमांकावरती येतो आणि हाच प्रश्न आपल्याला ग्रामसेवक 2016 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन. दिनविशेष वरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात आणि हा प्रश्न महत्वाचा आहे, भरपूर परीक्षेमध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, जागतिक आरोग्य दिन हा जो आहे हा 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो आणि 7 एप्रिल याची स्थापना कधीपासून झाली? 7 एप्रिल 1948 या रोजीपासून जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा केला जातो आणि जागतिक आरोग्य संघटना जी आहे त्याचं मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे, म्हणजे स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. 7 एप्रिल 1948 ला याची सुरुवात झालेली होती. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला काय नावाने ओळखले जाते? पहा, एखादा रोग जो आहे त्याचं निदान करण्यासाठी शरीराचा एखादा तुकडा घेतला जातो त्या भागाचा, त्या पद्धतीला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर बायोस्पी असं त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे, ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति 100 मिली रक्तामध्ये किती असते? पहा, महत्वाचा प्रश्न आहे. प्रौढ व्यक्ती जो असतो तर प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये जे हिमोग्लोबिन आहे प्रति 100 मिली रक्तामध्ये किती ग्राम आढळतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर 14 ग्रॅम. 100 मिली रक्तामध्ये, लक्षात ठेवा, 100 मिली रक्तामध्ये 14 ग्रॅम जे आहे हे हिमोग्लोबिनचं प्रमाण आढळतं, पण कशामध्ये? प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षणादरम्यान रक्त नमुना रात्रीच्या वेळी घेणे आवश्यक असते? पहा, खालीलपैकी असा कोणता आजार आहे की त्या आजारामध्ये जो रोगी आहे त्याचं जे रक्त आहे ते त्याच्या रक्ताचं सॅम्पल जे आहे हे रात्रीच्या वेळी घेतलं जातं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, जो हत्ती रोग आहे. मित्रांनो, हत्ती रोग जो आहे, हत्ती रोगाचं जे निदान करणारे हत्ती रोगी जो असतो त्यासाठी त्याचं सर्वेक्षण करताना त्याचे जे ब्लड सॅम्पल आहेत हे रात्रीच्या वेळी घेणं गरजेचं असतं. ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 16 आहे WIFS या कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील मुलांना लोहयुक्त गोळ्या किती वेळा दिल्या जातात? पहा, WIFS हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील मुलांना लोहयुक्त म्हणजे आयर्नच्या गोळ्या दिल्या जातात, तर त्या किती वेळा दिल्या जातात? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर ऑप्शन क्रमांक बी ह्याचं उत्तर होईल आठवड्यातून 1 वेळा लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात. लक्षात ठेवा, WIFS वीकली आयर्न फॉलिक ऍसिड सप्लिमेंटेशन त्याला म्हटलं जातं WIFS, आणि या कार्यक्रमाअंतर्गत आठवड्यातून 1 वेळा ह्या लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात. आणि ह्या ज्या गोळ्या आहेत ह्या 6वी ते 12वीच्या मुलांना मुलींना देण्यात येतात. या कार्यक्रमाचा उद्देश आहे की रक्ताक्षयावरती नियंत्रण करणे. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे खालीलपैकी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय लोकसंख्या वर्ष म्हणून ओळखले जाते? हा प्रश्न मित्रांनो आपल्याला 2011च्या जनगणनेसाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता, आणि हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती जी झाली 2019ला त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. खालीलपैकी कोणतं वर्ष आंतरराष्ट्रीय लोकसंख्या वर्ष म्हणून ओळखलं जातं? तर 1974 हे जे वर्ष आहे या वर्षाला आंतरराष्ट्रीय लोकसंख्या वर्ष म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे राज्यात रोबोटिक इकोसिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दिशा देणारे रोबोटिक्स फ्रेमवर्क धोरण देशातील खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 2023 या वर्षी सादर केलं होतं? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, तर तेलंगणा राज्य सरकारने. लक्षात ठेवा, तेलंगणा राज्य सरकारने त्यांच्या राज्यामध्ये रोबोटिक्स इकोसिस्टमला प्रोत्साहन म्हणजे मोटिवेट करण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी रोबोटिक्स फ्रेमवर्क जे आहे हे धोरण आखलं होतं, आणि हे कोणत्या राज्य सरकारने आखलं होतं? तर तेलंगणा राज्य सरकारने. ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे रशिया युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणते ऑपरेशन सुरू केले होते? मित्रांनो, कोणतीही जरी मोठी घटना घडली तर त्यासाठी एक ऑपरेशन राबवलं जातं, तर तसंच ऑपरेशन रशिया युक्रेन या युद्धामध्ये सुद्धा राबवलं होतं, की त्या युक्रेनचा मोटो काय होता की भारतीय नागरिक जे आहेत त्यांना त्या ठिकाणाहून काढण्यात येणं, आणि ते जे आहे ते ऑपरेशन कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर ऑपरेशन गंगा. पहा, ऑपरेशन गंगा या नावाने एक ऑपरेशन राबवलं होतं की जे भारतीय प्रवासी आणि विद्यार्थी आहेत तर रशिया आणि युक्रेन यामध्ये अडकलेले त्यांना त्यातून एकदम सेफ पद्धतीने बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा हे जे आहे हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे तामिळनाडू राज्यातील खालीलपैकी कोणत्या कलाक्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार 2023 मिळालेला आहे? प्रश्न महत्वाचा आहे. पहा, हा तामिळनाडू राज्यामधील खालीलपैकी कोणाला कलाक्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर कुमारी वाणी जयराम यांना पद्मभूषण 2023 जो की कला क्षेत्रासाठी देण्यात आला होता. कशासाठी देण्यात आला होता? पहा, वाणी जयराम या हिंदुस्थानी गायिका आहेत आणि पार्श्वगायिका म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. 4 फेब्रुवारी 2023 ला त्यांचं निधन झालं, आणि त्यांना कलेसाठी म्हणजे त्यांची जी कला आहे त्या कला क्षेत्रासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कार 2023 देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल.